एव्हरीबॉडी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आत्ताच राघवला आंघोळ घातली. तर आज आहे फ्रायडे आणि गावची आंघोळ चालू आहे. तर हा पाणी खेळत होता गावसोबतच, झाली तिची पण. आणि आम्ही आज जरा उशिरा उठलो. तुम्हाला माहिती आहे छोटं बाळ असल्यावरती काही ना काही कामं असतात रात्री चालू, आणि घर वगैरे आवरते मी संध्याकाळचं. सो थकून जाते त्याला पाहून. म्हणजे माझे मिस्टर असतात घ्यायला, परंतु आवरावरी चालू असते कारण ते आल्यानंतरच मी पुढे चालू करते. सो आता काम नाही आहे जास्त काही, परंतु असं होतं की संध्याकाळी घर झाडणं म्हणजे कसं तरी वाटतं, परंतु कधी कधी ऑप्शन नसतो. आणि मी ट्राय करते, मला टाईम भेटला की मग सकाळी सकाळीच किंवा दुपारी वगैरे घर झाडून घेईल. आणि नाही भेटला वेळ तर मग रात्रीवर जातं, कारण राघव आता क्रॉलिंग करतो तर घर तसंच ठेवू शकत नाही मी. काय रात्री नाही केल्यावर सकाळी करायचं. आणि अशा प्रकारे राघव रेडी झालाय. हो ना, तुला बोलायचंय, तुला व्लॉगिंग करायचंय मम्मा सारखं. काय काय तर आता राघव झोपेलच आणि गावलाही स्टडी करायला बसवणार आहे, कारण आज फ्रायडे आहे. तर मी गावकडून जो काही होमवर्क असेल तो करून घेते फ्रायडेला. सॅटर्डेला बाहेर वगैरे गेलो की मग होमवर्क राहून जातो, आणि संडेलाही सांगता येत नाही, बाहेर जातो किंवा मग रेस्ट वगैरे असते तर थकल्यासारखं होतं सॅटर्डेला फिरून आल्यावर. सो आजच तिचा होमवर्क वगैरे करून घेणार आहे. आणि मला आज माझे आर्टिफिशियल दागिने आहेत तर ते व्यवस्थित लावायचे आहेत, कारण नवरात्रीपासून तसेच आहेत ते मी व्यवस्थित ठेवले होते, परंतु मॅचिंग वगैरे काढ, हे काढ ते काढ करत करत ते पूर्ण मेसी झालं आहे. सो आता मी व्यवस्थित लावून घेईन. तर अजून मला कुकिंगही करायचं आहे, तर गाऊसाठी जेवण बनवायचं. आज फ्रायडे आहे, सो ऑमलेट आणि चपाती बनवेन तिला मी. तिला भूकही लागली, तर मी आता ते बनवून घेते आधी आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि इथे राघव खाली असेल, म्हणजे खाली ठेवलेला असेल की सारखा ड्रेनेजचं जे झाकण आहे ते काढतो. सो त्याला ठेवलं होतं मी चेअरमध्ये, आणि चेअरमध्ये त्याला असं एक मुलांचं कसं असते की त्याच्यावर बसून राहत नाहीत, सो त्यांना काहीतरी टाईमपास लागतो. सो त्याला मी मुरमुरे भरवत होते मध्ये मध्ये. आणि इथे चाललं होतं आमचं जेवण. सो जेवण करतानाच बरेच दिवस मम्मीला फोन नव्हता केला, सो मी बसल्या बसल्या मम्मीला फोन लावला आणि तेही काम झालं, म्हणजे गप्पाही मारून झाल्या थोड्याशा. आणि माइंड फ्रेश होतं आपल्या माणसांबरोबर गप्पा मारल्या की. आणि जेवण वगैरे करून मी लागले होते कामाला. राघवला झोपवलं होतं, परंतु तो जास्त वेळ झोपला नाही, तो लगेच उठला. आणि मी क्लिनिंग करताना तो माझ्या पुढे येऊन उभा राहतो आणि मला घे म्हणतो. परंतु ॲक्च्युली कसं आहे की कचराही असतो आणि तो जास्त क्रॉलिंग करतो आता. सो क्रॉलिंग करतो त्यामुळे मला खूप साफसफाई ठेवावी लागते, गरजेची आहे ती. सो मी साफसफाईच करत होते, परंतु तो पुढे येत होता, उभं राहत होता. आणि असं नाही आहे की क्लीनर ठेवू शकत नाही, क्लीनर ठेवू शकतो, परंतु मला असं क्लीनर वगैरे ठेवणं सेफ वाटत नाही घरामध्ये. एकतर आपण बाहेर देशामध्ये राहतो, तिथे काहीही प्रॉब्लेम्स म्हणजे होऊ शकतात. कोणावरती विश्वास ठेवणं खूप मुश्किल असतं खरंच. सो त्यामुळे मग मी क्लीनर वगैरे नाही ठेवत. अशा प्रकारे चालू असतं माझं. आणि माझे मिस्टर खूप मला हेल्प करतात कामामध्ये वगैरे संध्याकाळी आल्यानंतर. आणि खरंच खूप मोठा स्ट्रगल आहे एका आईला एक छोटं बाळ सांभाळणं, क्रॉलिंग करणारं बाळ सांभाळणं. इथे गाव पॉपकॉर्न खात होती, राघव तिथे गेला पॉपकॉर्न खायला आणि काही करून देत नाही कोणालाच. कोणीच काय करायचं नाही, नुसतं मस्ती करायची त्याच्याबरोबर ना. मग मला किती सारं काम आहे. आणि इथे बेडवर झोपतो तर आम्ही असं मोठे मोठे ब्लँकेट साईडने लावून ठेवतो. सो जेणेकरून थोडा वेळ का होईना, जरा वेळ तो स्ट्रगल करेल वरून जाण्यासाठी. तोपर्यंत आम्ही इकडे इकडे असतो तर आम्ही पळत येऊ. आणि माझं ड्रॉवर अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता. ज्वेलरी आपण असं काढलं की अशीच ठेवलेली आहे, कारण राघव आहे तर लहान मुलं असली की असंच होतं. सो मला हे दोन्ही ड्रॉवर आज आवरायचे आहेत. आणि ज्वेलरी जर अशी ओपन राहिली तर मग ती खराब होते, त्याचा कलर डाऊन होतो. सो म्हटलं आधी आवरून ठेवावं, बाकीची कामं नंतर करावी. परंतु हा मुलगा काहीही करू देत नाही. हां, काहीच करायचं नाही ना. तुला खेळायला देऊ, दर हे खेळ, खेळ हे तू हे खेळ. ते नाही, हे नाही आवडलं, तेच पाहिजे. दर अजून काय देऊ, दर हे दर. पकडूनच थांबायचं हे. थांब मी खाली काढते सगळं. ओके.
आणि इथे माझ्या किचनचा जो फॅन आहे तर तो वर्क नव्हता करत, तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. सो मेंटेनन्स डिपार्टमेंटमधून एक माणूस आला होता. सो तो क्लीन करून देत होता, क्लीन आणि काय प्रॉब्लेम आहे तर तो सेट करून देत होता. सो राघव तोपर्यंत तिकडे एकटाच होता आणि सामान सगळं मी बाहेर काढलं होतं. सो त्याची मज्जा होती, त्याला खेळायला भेटत होतं सगळं. आणि सर्व आवरून मैत्रिणीकडे फराळासाठी देखील जायचं होतं मला. सो पटपट माझं चाललं होतं, परंतु राघव काही करून देत नाही. सो मी असं विचार करत असते की जेवढं होईल तेवढं होईल, बाकीचं तसंच ठेवेल. परंतु असं करता करता माझं सर्व काम होऊन जातं. सो मी मैत्रिणीकडे गेले होते आणि आज सुप्रियाकडे फराळाला आलो आहे आम्ही. तर सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत बिल्डिंगमधल्या आणि इथे फराळ आहे आणि ते पिल्लू आहे, चिन्मयी नाही श्रीमयी. तुला काय करायचं? तुला टीव्ही बघायचं? आणि या माझी मैत्रीण कृतिका, तर त्याची मम्मी होत्या. सो त्या बँगलोरवरून आल्या होत्या आणि त्यांच्याकडे घरी लहान म्हणजे त्यांना नातवंड आहे, तर त्यांना लहान मुलांची खूप आठवण येत होती आणि ते महिनाभरासाठीच आल्या होत्या. सो राघवला वगैरे किंवा श्रीमईला वगैरे सगळ्या लहान मुलांना त्या उचलून म्हणजे खेळत होत्या. त्यांना खूप छान वाटत होतं, लहान मुलं. आम्हालाही खूप छान वाटत होतं की आमच्या मुलांना आजीचं प्रेम वगैरे भेटतंय. सो खूप छान होत्या त्या आणि त्या आता इंडियाला गेल्या. आणि आम्ही चाललेलो आहोत कृतिकाकडे. तर तिने आम्हाला सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवलं, जेवणासाठी संध्याकाळच्या. तर तिच्यासाठी चकली घेऊन चालली, कारण ती फराळाला आली होती व तिला चकली खूप आवडली होती. सो मी म्हटलं आता काय घेऊन जाणार, तर मग चकलीच घेऊन जाणार आहे मी आता. हाय करा सगळ्यांनी. आणि इथे होती सगळी बच्चे कंपनी, तर सगळी छोटी मुलं आहेत ग्रुपमधली, तर ती होती आणि मस्त त्यांचं चाललं होतं ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्ट ॲज अ नाश्ता म्हणजे जेवणच होतं. इडली सांबार वगैरे बनवलं होतं आणि मला चटणी आणि रवा खूप आवडला. आजी राघव रोज आजी बरोबर गप्पा मारतो त्याच्या. हां, दोन्ही आज्यांबरोबर गप्पा मारायच्या असतात त्याला. मम्मीची आई आणि माझ्या मिस्टरांची पण आई, दोघींबरोबर गप्पा मारायच्या असतात. फोन आला की मस्त गप्पा आणत बसतो. हा येतो ना, दोघी पण करतात. हा, दोघींचा फोन येतो. दोघी म्हणतात आमच्याकडे आणून सोडा. आणि इथे चाललं होतं आमचं सर्वांचं जेवण. तर राघवला हातामध्ये इडली दिली होती आणि सगळे फ्रेंड्स बसले होते मस्त. आणि राघवला माझे मिस्टर दिसत होते म्हणजे त्याचे डॅडी. सो सारखा त्यांच्याकडे झेप घेत होता आणि ते ऑफिसवरून आले होते, तो थकले होते, त्यांना भूकही लागली होती. सो त्यांचं जेवण चाललं होतं आणि मग मी म्हटलं की मी नंतर घेईल किंवा मी ॲज राघवला बघूनही जेवण वगैरे करते, कारण मला आता सवय लागली. त्यालाही काहीतरी खायला भरवलं छानसं की तो मस्तपैकी राहतो. सो त्याची अशा प्रकारे फर्स्ट इडली होती. आणि कृतिका साऊथ इंडियन आहे, तर तिने साऊथ इंडियनचे आयटम इतके सुंदर बनवले होते, अप्रतिम. हॅलो, तर आम्ही आताच कृतिकाकडून आलोत आणि आता 11 वाजलेत. तर राघव अजून झोपला नाही, तर त्यालाही आता झोपवायचे, गावी झोपेन. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.